जो हिंदुत्व राष्ट्रत्व ह्याच्यावर काही तडजोड करत नाही. बरं, 29 महापालिकांचं चित्र 16 तारखेला नेमकं काय असेल, काय भाकीत तुम्हाला वर्तवावंसं वाटतं? कारण ग्राउंड लेवलला जाऊन तुम्ही सभा घेताय, प्रचार करताय, नगरसेवकांना भेटताय किंवा तुमच्या उमेदवारांना भेटतायत की ज्यांनी पुढच्या काळामध्ये या निवडणुकांना सामोरं जायचं. आता बघा, काल विशालजी मी वसई विरारला होतो प्रचाराच्या निमित्त, त्याच्या अगोदर नाशिकला पण होतो. प्रत्येक 29 जिल्हा महापालिकेच्या महापौरच्या खुर्चीवर तुम्हाला आय लव्ह महादेव बोलणारा महापौर तिथे बसलेला दिसेल. एवढं मी आत्मविश्वासाने सांगतो. जे देवेंद्रजींनी गेली 12 महिने त्यांचे नेतृत्व चालवलेलं सरकार, शहरांचा केलेला विकास, शहरांना विविध प्रकल्पांच्या माध्यमातून शहरामध्ये राहणाऱ्या लोकांचं राहणीमान उंचवणं आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे काय एकंदरीत कवच तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे मला स्पष्ट आहे की 29ही जिल्हा महापालिकेच्या महापौरच्या खुर्चीवर महायुतीचाच महापौर बरं हा बसलेला तुम्हाला दिसेल. बरं, महायुतीचा महापौर म्हणजे नेमका कोण? कारण वसई विरारला तुम्ही गेलेला होता, तिथेही अनेक स्टेटमेंट तुमचे आम्हाला ऐकायला मिळाले आणि महत्त्वाचं म्हणजे आपले सर्व जे हिंदू त्या ठिकाणी उमेदवार आहे ते निवडून यावे याचा आग्रह तुम्ही त्या ठिकाणी धरलेला होता. खरी स्पर्धा तिथं कुणाकुणामध्ये असं तुम्हाला वाटतं? स्पर्धापेक्षा आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून, महायुती म्हणून आम्ही एक संघ पद्धतीने विशालजी ही निवडणूक कशी चालवतो. बरं, शेवटी आमची लढाई हे आम्ही महायुती म्हणून जनतेसाठी लढतोय. आम्ही कोणाची रेष कमी करण्यापेक्षा, बरं, कोणाला लहान दाखवण्यापेक्षा आमची रेष कशी मोठी होईल. शेवटी आमच्याकडे सगळी सत्ता केंद्र आहेत, केंद्रात सत्ता आहेत, राज्यात सत्ता आहेत. आज महापालिकेची पण सत्ता अगर जनतेने आम्हाला दिली तर विकास आम्ही चांगल्या पद्धतीने अजून करू शकतो, निधी आम्ही आणू शकतो, प्रश्न सोडवू शकतो, सुरक्षा देऊ शकतो. हे सगळ्याचे सगळे जमेची बाजू अगर महायुतीच्याच बाजूने असेल तर मग मतदारांनी त्याकडे उत्तर सरळ स्पष्ट आहे. फक्त येणाऱ्या 15 तारखेला मतदारांनी महायुतीच्याच उमेदवारांना मतदान करावं, विश्वास द्यावा, आशीर्वाद द्यावा. आम्ही तुम्हाला विश्वास देतो. जसं आज राज्याचा विकास देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार विविध क्षेत्रामध्ये, माझ्या बंदर आणि मत्स्य क्षेत्रामध्ये असो किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये मी तुम्हाला सांगतो, आज महाराष्ट्र राज्य हा अग्रेसर राज्य होत चाललेला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत गुंतवणुकीपासून रोजगार निर्मितीपासून पायाभूत सुविधापर्यंत सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य हा देशामध्ये 1 क्रमांकाचं राज्य बनत चाललेलं आहे. आणि त्या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये ही 29 महापालिकेमध्ये असलेले नागरिक हे मागे राहता कामा नये. त्या प्रक्रियेचा भाग, विकासाच्या प्रक्रियेचे ते भाग असले पाहिजे आणि म्हणून त्यांनी महायुतीच्या मतदारांना, महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलं पाहिजे. पण मग नितेशजी, महायुतीला मतदान करावं तुम्ही आवाहन करताय, मात्र सगळ्याच राजकीय पक्षांवरती माझा आरोप आहे. तो म्हणजे असा की मतदारांमध्ये तुम्ही गोंधळ निर्माण करताना, म्हणजे मराठी की अमराठी, परप्रांतीय की मग महाराष्ट्रातला, किंवा त्या ठिकाणी एखादी स्त्री जाणार, बुरखाधारी जाणार की कोण जाणार, कोण महापौर पदावरती बसणार, याची भाकीतं आधीच कशाला? मतदार आधीच गोंधळलेला, कोणता पक्ष कुणासोबत जातोय. त्यांनी महापौर निवडून देताना तरी आता मराठीच महापौर असणार यावरती महायुती ठाम आहे. हो, हिंदूच महापौर असला पाहिजे आणि तो मराठीच असला पाहिजे आणि तो महायुतीचाच असला पाहिजे. सरळ स्पष्ट आहे ना. मला वाटतं की विषयाची गोंधळ नाहीच आहे. बरं, एक हिंदू समाजाच्या व्यक्तीने, माझ्या समाजाचा व्यक्ती हिंदू म्हणून तिथे महापौर नगरसेवक बसवावा, तो मराठी बोलणारा बसवावा आणि त्याचबरोबर तो महायुतीचाच बसवावा. एवढं सरळ स्पष्ट आहे. आपण गोंधळ का निर्माण करतोय, आपल्या अवतीभोवती काय चाललंय ह्याचं फक्त त्यांनी पाहावं. आपल्याला विकास कोण करू शकतो, आपल्याला सुविधा. आता महापालिकेच्या माध्यमातून विशालजी 16 प्रकारच्या नागरी सुविधा नागरिकांना मिळाल्या पाहिजे. 18 प्रकार, 16 आणि 18 प्रकारच्या 18 प्रकारच्या नागरी सुविधा देणं हे महापालिकेचं मूलभूत त्यांचा मूळ काम आहे. आता हे देण्याची क्षमता कोणामध्ये आहे? उद्या तुमच्या शहरामध्ये तुम्हाला अगर तुमचे सणासुदी अगर कोण साजरी करायला देत नसेल, निर्बंध लागत असतील, निर्बंध लागत असतील, इथे आय लव्ह महादेव का बॅनर मत लगाव, तर तुम्हाला सुरक्षा देण्यासाठी सर्वात पक्ष कुठला सक्षम आहे ह्याचा सगळ्याचा विचार नागरिकांनी करून त्यांनी
आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला सुरक्षा कोण ठेवू शकतो, विकसित कोण ठेवू शकतो, देश आणि राज्य कोणी सुरक्षित ठेवलेलं आहे. त्याच्या सुरुवातीचा तुमचा मुद्दा होता. ऑपरेशन सिंदूर असो किंवा विविध माध्यमातून आज आपल्या देशामध्ये जे सुरक्षितेच्या भावना पहिले तुम्ही सांगा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहणारे नागरिक आहात, देशामध्ये राहणारे, पहिले किती बॉम्ब ब्लास्ट व्हायचे आपल्या देशामध्ये, सलग सुरू होते. कुठलाही बॉम्ब ब्लास्ट झाला आपला केंद्र सरकार कधी रिॲक्ट करायचं, कधी त्यांना उत्तर द्यायचं. पण नरेंद्र मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही पहा, बर आपल्याला येणारा, आपल्याकडे वाकड्या नजरेने बघणारे प्रत्येक जण आज संपत चाललेले आहेत. म्हणून ही भावना नजरेसमोर ठेवून नरेंद्र मोदीजींचे सत्ता, नरेंद्र मोदीजींचा पक्ष कुठला आहे, नरेंद्र मोदीजींचा पाठिंबा कोणाला आहे, आणि ज्या पंतप्रधानांना तुम्ही वारंवार निवडून देताय, ज्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींना सातत्याने तुम्ही कोण 100च्या वरती आमदार तुम्ही देताय, त्यांचे प्रतिनिधी कोण आहेत, त्यांना त्यांनी कोणाला पाठिंबा दिलेला आहे, कोणासाठी देवेंद्रजी बोलतायत तुम्ही मतदान करा, तुम्ही त्या उमेदवाराला मतदान करत नाही आहात, ते मत थेट नरेंद्र मोदीजींना जात आहे, ते मत थेट देवेंद्र फडणवीसजींना जात आहे. आणि असा अगर उमेदवार तुमच्या वॉर्डामध्ये, तुमच्या प्रभागामध्ये असेल तर कुठलाही विचार न करता तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला त्याला मतदान करायला हवं, असं आवाहन आपल्या निमित्ताने करेल. बरोबर आहे. मात्र मला पुढचा मनात आलेला प्रश्न आणि आमच्या प्रेक्षकांच्याही मनात तो प्रश्न आहे